महानगरपालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षात चांगलेच वादळ निर्माण झाले होते। त्यात अनेकांनी आणि विशेषतः जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तिकीट कापल्याने दोन्ही पक्षात असंतोष उफाळून आला। यात बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्यात काँग्रेस पक्षाने पाऊल उचलत 7 जणांना पक्षातून निलंबित केले। त्यामध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, प्रशांत दानव, सकीना अन्सारी, विना अभय खंडके, स्वप्नील चिवंडे, रवी भिसे आणि छबुताई पोहणकर यांचा समावेश आहे। आश्चर्याची बाब म्हणजे बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या सुनीता लोडिया यांचे नाव मात्र निलंबित कार्यकर्त्यांमध्ये नाही। त्यामुळे डिवाइड अँड रूल ही इंग्रजांची पॉलिसी चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्येही राबविली जात आहे का असा संशय व्यक्त केला जात आहे। नंदू नागरकर आणि सुनीता लोडिया हे आमदार विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व मान्य करतात ही लपलेली बाब नाही। त्यामुळेच या दोघांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही अशी चर्चा सर्वत्र असताना मात्र बडतर्फीची कारवाई केवळ नंदू नागरकर यांच्यावरच का आणि सुनीता लोडिया यांच्यावर का नाही, यामागील सूत्रधार कोण याची उत्तरे यथावकाश मिळतीलच, परंतु आज मात्र दोघांमध्ये दुही निर्माण करण्यात पक्ष नेतृत्व कितपत यशस्वी ठरते हे निकालानंतरच ठरेल।